मोठी बातमी, आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पेपरफुटी प्रकरणामध्ये सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे। पेपरफुटी प्रकरणात विधेयक आणणार असं मोदींनी म्हटलं होतं। सुधारणा विधेयकाला अखेर मंजुरी मिळालेली आहे आणि आता पाहावं लागणार आहे या विधेयकानुसार कुठले महत्त्वाचे बदल होत आहेत, नेमकं या विधेयकामध्ये काय काय नमूद करण्यात आलेलं आहे, जेणेकरून त्याचा आता शिक्षण व्यवस्थेवरती सकारात्मक परिणाम होतोय का हे पाहणंही महत्त्वाचं आहे। खरं तर दोषींवरती कारवाई व्हावी ही एक महत्त्वाची मागणी होती। दोषींना 10 कोटींचा दंड असणार आहे। कॅबिनेटमध्ये या संदर्भात मंजुरी मिळालेली आहे। ज्यांनी कोणी नीट पेपरफुटी केलेली आहे त्या सगळ्या दोषींना 10 कोटींचा आता दंड दिला जाणार आहे। ही महत्त्वाची माहिती आपण सध्या पाहतोय। एनडीटीव्ही मराठीवरती आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। पेपरफुटी प्रकरणामध्ये सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे आणि त्यातून कॅबिनेटमध्ये जी मंजुरी मिळाली त्यानंतर आता दोषींना 10 कोटींपर्यंत दंड असणार आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी तुम्ही पाहताय। तर अनेक वेगवेगळ्या गोष्टी होत्या या विधेयकामध्ये। आता दुपारी 4 पर्यंत सरकार या संदर्भात माहिती देणार आहे, म्हणून पाहावं लागेल की सरकार कशा पद्धतीने माहिती देतंय विधेयकासंदर्भात। त्यात अजून इतर कुठल्या गोष्टी आहेत ज्या नमूद करण्यात आलेल्या आहेत। दोषींना दंडासंदर्भात तर यामध्ये नमूद केलेला आहे, तशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। मात्र शिक्षा केली जाणार का किंवा जे कोणी अशा पद्धतीचे प्रयत्न करणार त्या संदर्भात काय होणार आहे, येत्या काही वर्षांसाठी नेमकं काय प्लॅन आहे सरकारचा या विधेयकाच्या माध्यमातून, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, मोठा निर्णय पाहायला मिळतोय, नेमकं काय काय नमूद करण्यात आलेलं आहे आणि केवळ नीट परीक्षे संदर्भात आहे की एकंदरीतच सगळ्या पेपरफुटींच्या संदर्भात आहे? बिलकुल जे पेपरफुटी होते त्याच्यावरच हा कडक कायदा करण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल टाकण्यात आलेलं आहे असं म्हणावं लागेल। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पहिला मुद्दा म्हणजे की 10 वर्षाचा कारावास जो आहे तीही कडक तरतूद करण्यात आलेली आहे। दुसरा मुद्दा म्हणजे की जो दंड असणार आहे तो 10 कोटीचा असणार आहे। तिसरा मुद्दा म्हणजे की फास्ट ट्रॅक मध्ये याच्यावर सुनावणी केली जाणार आहे आणि चौथा मुद्दा म्हणजे की 3 महिन्याच्या आतमध्ये याचा निकाल लावणं हे गरजेचं असणार आहे। कारण अनेक केसेसमध्ये काय होतं की केसेस चालू असते, सुनावणी होते, सारखा पडतात आणि अनेक महिने अनेक वर्ष जे आहे त्याचा निकाल लागत नाही। त्यामुळे कन्व्हिक्शन रेट जो आहे तो कमी राहतोय। तर त्यासाठी निकाल ताबडतोब लागावा, 3 महिन्याच्या आतमध्ये निकाल त्या संदर्भामध्ये लागावा, कारण जेणेकरून विद्यार्थ्यांचं जे वर्ष आहे ते वाया जाऊ नये। तर त्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे ही कडक जे कायदा करण्यात येणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भामधलं विधेयक जे आहे ते मांडलं जाणार आहे लोकसभेमध्ये आणि त्याचबरोबर राज्यसभेमध्ये। अच्छा, धन्यवाद रामराजे, सविस्तर माहिती आपण दिलेली आहे। पाहूयात की सरकार अधिकृतपणे केव्हा घोषणा करत आहे आणि काय माहिती देत आहे। अपडेट्स घेत राहू।